आज आपण आलेलो आहे नगरचा भुईकोट किल्ला पाहण्यासाठी आणि हा किल्ला अख्ख्या भुईकोट किल्ल्यांपेक्षा आतापर्यंत जे आपण पाहिलेले आहे त्याच्यामध्ये खूप सुंदर आहे। आणि हा किल्ला एवढी गर्दी का आहे त्याचा मी तुम्हाला कारण सांगतो की हा जो भुईकोट किल्ला आहे हा अख्ख्या वर्षात फक्त 2 दिवस उघडा असतो, इंडिपेंडन्स डे आणि रिपब्लिक डे या 2 दिवसानंतर। आणि येथे खूप अशी दुकानं स्टॉल्स वगैरे आहेत खेळण्यांचे। आणि जेव्हा आपण एंट्री करतो, एंट्री केल्यानंतरच खूप 2 मोठ्या अशा या 2 तोफा आहेत दोन्ही साइडला। इसवी सन 14व्या शतकात अहमदशाह बादशाहने अहमदनगराचा किल्ला आणि शहर वसवलेले। निजामशाहीची ही राजधानी होती। त्या काळापासून गेले 500 वर्ष या किल्ल्यावर इतिहास घडत होता। स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांनी या किल्ल्यात अनेक राष्ट्रीय नेत्यांना स्थानबंद केले होते। त्यावेळी या किल्ल्यात पंडित जवाहरलाल नेहरू डिस्कव्हरी ऑफ इंडिया या प्रसिद्ध ग्रंथ लिहिला होता। आजही हा किल्ला लष्कराच्या ताब्यात आहे, त्यामुळे किल्ला पाहण्यासाठी खाली दिसलेल्या सूचना पाळाव्या लागतात। सुरक्षेच्या कारणास्तव नगराची किल्ले सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळच पाहता येतो। किल्ल्यावर प्रवेश करण्यासाठी राज्य किंवा भारत सरकारने दिलेले फोटो आयडेंटिटी कार्ड जवळ असणे आवश्यक आहे। उद्या पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड, इलेक्शन कार्ड इत्यादी। नगरचा किल्ला केवळ तटबंदीवरूनच फांजीवरून फिरून पाहता येतो। सुरक्षेच्या कारणावरून तटबंदीच्या विरुद्ध बाजूला तारांचे कुंपण घालून किल्ल्यात उतरणारे मार्ग बंद करण्यात आलेले आहे। नगरच्या किल्ल्यात लीडर्स ब्लॉक हे एकमेव ठिकाण पाहता येते। 14व्या शतकात शेवटी इसवी सन 1486 मध्ये तत्कालीन बहामनी राज्याचे 5 तुकडे झाले। त्यामधून फुटून निघालेल्या मलिक अहमदशाह बहिरी या निजामशाहीने मे इसवी सन 1490 मध्ये सीना नदीकाठी पूर्वीच्या भिंगार शहराजवळ नवीन शहर वसवण्यास सुरुवात केली। यांच्या निवावरून या शहराला अहमदनगर असे नाव पडले। 1494 मध्ये शहर रचना पूर्ण होऊन अहमदनगर निजामशाहीचे राजधानी बनले। या शहराची तालुका त्या काळी कैरो, बगदाद या समुद्र शहरांशी केली जात असे। अहमदशाह, बुरहानशाह, सुलताना चांद बीबी यांची कारकीर्द असणारी निजामशाही येथे 1636 पर्यंत टिकली। मोगल बादशाह शहाजहानने इसवी सन 1636 मध्ये अहमदनगर काबीज केले। इसवी सन 1751 साली पेशव्यांनी अहमदनगरावर ताबा मिळवला, तर 1817 रोजी ब्रिटिशांनी अहमदनगरवर विजय मिळवला। 1942 च्या चले जाव आंदोलनातील पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, पंडित गोविंद वल्लभ पंत, पंडित हरेकृष्ण मेहताब, आचार्य जे.बी. कृपलानी, डॉक्टर सय्यद मसूद, डॉक्टर पट्टाभी सीतारामय्या असफाली, डॉक्टर पी.सी. घोष, शंकरराव देव, आचार्य नरेंद्र देव अशा 12 राष्ट्रीय नेत्यांना 10 ऑगस्ट 1942 पासून 28 एप्रिल 1945 या काळात ब्रिटिशांनी अहमदनगराच्या भुईकोट किल्ल्यात स्थानबद्ध
केले होते. पंडित जवाहरलाल नेहरूंनी या किल्ल्यातील स्थानबद्धतेच्या काळात अवघ्या 5 महिन्यात डिस्कव्हरी ऑफ इंडिया या प्रसिद्ध ग्रंथ लिहिला होता. पाहण्याच्या ठिकाणे. नगरचा किल्ला 1490 मध्ये अहमद निजामशाहीने बांधला होता. त्यानंतरच्या राज्यकर्त्यांनी किल्ल्याच्या बांधकामात भर घातली. इंग्रज राजवटीत किल्ल्यातील अनेक इमारती पडून नव्या इमारती बांधल्या गेल्या. लष्करी वाहनांच्या सोयीसाठी किल्ल्याचे प्रवेशद्वारही बांधण्यात आले. आज आपण किल्ल्यात ज्या प्रवेशद्वारावरून प्रवेश करतो त्याच्या उजव्या बाजूला किल्ल्याचे खेर प्रवेशद्वार आहे. किल्ल्याच्या भोवती अंदाजे 50 मीटर रुंदीच खंदक आहे. खंदकाच्या एका बाजूला किल्ल्याची तटबंदी असून दुसऱ्या बाजूला भिंतीची दगडाने बांधलेली आहे. पूर्वीच्या काळी या खंदकीत पाणी सोडलेले असे. यावरील पूल काढता घातला येत असे. सूर्यास्त ते सूर्योदय खंदकावरील पूल काढून घेतला जात असे. आज मात्र खंदकावर बांधलेल्या पुलावरून आपला किल्ल्यात प्रवेश होतो. किल्ल्याच्या प्रवेशद्वाराचे 2 तोफ ठेवलेले आहेत, जे मी तुम्हाला जेव्हा किल्ल्यात आपण आत आलेलो तेव्हा तुम्हाला दाखवलेले मी. किल्ल्यात शिरल्यानंतर उजवीकडे नोंदणी कक्ष व डावीकडे वाहनतळ आहे. वाहनतळाच्या बाजूलाच किल्ल्याच्या तटबंदीवर जाण्यासाठी जिना आहे. या जिन्याचे आपण पांजीवर पोहोचतो. येथून किल्ल्याला पाहायला सुरुवात करून याच ठिकाणी आल्यावर आपण गडफेरी पूर्ण होते. किल्ल्याला एकूण 22 बुरुज असून तटबंदीची लांबी अंदाजे 2 किलोमीटर आहे. फांजीवरून चालायला सुरुवात केल्यावर आपल्याला एकामागो एक तटबंदीतील बुरुज पाहायला मिळतात. या बुरुजांच्या व तटबंदीच्या बांधकामात अनेक कलाकुसर केलेले दगड पाहायला मिळतात. वेगवेगळ्या राजवटीत या किल्ल्याचे बांधकाम वाढवण्यात आले, मजबूतीकरण करण्यात आले. त्यासाठी किल्ल्यातील जुन्या बांधकामाचे दगड वापरण्यात आले. इंग्रजांच्या काळात बुरुजावर बांधकामाच्या ठिकाणी बॅरॅक्स बांधलेले आढळतात. पहिल्या बुरुजावर ध्वजस्तंभ आहे. पुढे चालत गेल्यावर आपण किल्ला पाहायला सुरुवात केली. तेथून 7वा बुरुज भव्य बुरुज वर पोहोचतो. या बुरुजावर बाजूला 2 छोटी बुरुज आहेत. त्यावर बॅरॅक्स बांधलेले आहेत. या छोट्या बुरुजाच्या भिंतीवर फारसी शिलालेख कोरलेला आहे. या खाली तटबंदी उतरण्यासाठी छोटे दार आहे. या दारातून खाली उतरण्यासाठी जिना आहे. या जिन्याने आपण तटबंदीतल्या भुयारी मार्गात शिरतो. त्यानंतर हा मार्ग बुरुजावर बाहेर पडतो. या मार्गाने जाण्यासाठी विजेरी सोबत बाळगावी. या भुयारी मार्गाचा उपयोग शत्रूला फसवून त्यावर हल्ला करण्यासाठी होत असे. 7 क्रमांकाच्या भव्य बुरुजाला दुहेरी तटबंदी आहे. या बुरुजावर एक उंच खांब रोवलेला आहे. या खांबावर रात्रीच्या वेळी तेलाचा दिवा लावला जाई. याच बुरुजावर लोखंडाच्या कड्या एकमेत गुंफून बनवलेले झुलत पूल पाहायला मिळतो. पुढे गेल्यावर 1 व 10 क्रमांकाच्या बुरुजावर फांजी खाली खोल्या असून त्याच्या छताला जाड साखळदंड लावलेले पाहायला मिळतात. 12 क्रमांकाच्या बुरुजाच्या पुढे तटबंदीत एक पीर आहे. साधारण 17व्या बुरुजानंतर फांजीवर पायऱ्यानंतर 3 स्तर करण्यात आलेले आहे. नगरच्या किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार दुहेरी आहे.
फिलिप प्रवेशद्वार भव्य बुरुजात बनवलेले आहे. प्रवेशद्वारासमोर तटबंदी व बुरुजाचा आडोसा उभा करण्यात आला आहे, जेणेकरून दरवाज्यावर सरळ हल्ला करता येऊ नये. दरवाज्यावर खिळे बसवलेले आहेत. दरवाजाच्या वरच्या दोन्ही बाजूस फूल कोरलेले आहेत. दुसरा दरवाजा पश्चिमाभिमुख असून त्यावर शरभाने आपल्या 2 पायात हत्ती पकडलेला आहे असे वधार शिल्प आहे. दोन्ही दरवाजांना सामावून घेण्यात बुरुजावर काही खोल्या बनवलेल्या आहेत. किल्ल्याचे प्रवेशद्वार पाहून पुढे गेल्यावर आपण पुन्हा किल्ल्याच्या आत्ताच्या प्रवेशद्वारापाशी येतो. प्रवेशद्वारातून किल्ल्यात जाणारी डांबरी रस्त्याने आपण लीडर्स ब्लॉक या ठिकाणी येतो. हे ठिकाण पाहिल्यावर आपली गडफेरी पूर्ण होते. किल्ला आरामात पाहण्यासाठी 2 तास लागतात. याशिवाय नगरमध्ये पाहण्यासाठी चांदबिबी महल, रणगाडा म्युझियम ही ठिकाण आहेत. चांदबिबी महल अहमदनगर पासून पूर्वेला 10 किलोमीटर दूर अहमदनगर पारतिडी रस्त्यावर शाह डोंगरावर, खरे तर टेकडीवर, चांदबिबीचा महल नावाने ओळखली जाणारी वास्तू आहे. सुमारे 450 वर्षांपूर्वीचा हा 70 फूट उंचच्या 3 मजली चिरेबंदी व अष्टकोनी महल, त्याच्या जमिनीखाली एक तळमजला आहे. तो चांदबिबी महलाचा म्हणून ओळखला जात असला तरी तो मुळचा सलात खानाचा महल आहे. सलात खान हा निजामशाहीचा 4था सुलतान मुर्तजा निजामशाह याचा मंत्री होता. त्याचे मूळ नाव शाह कुली सलाबत खान ही निजामाने त्याला दिलेली पदवी. त्यांनी 1580 मध्ये हा 3 मजली महल बांधला. अहमदनगर शहरात खापरी नळातून यानेच पाणी आणले. अहमदनगर ही निजामशाहीची राजधानी. नगर या पठारी प्रदेश लष्कराच्या दृष्टीच्या महत्त्वाचा, त्यामुळे येथे राजधानी उभारण्यात आली. शहराच्या संरक्षणासाठी आजूबाजूला अनेक बांधकामाचे उभारण्यात आली. त्यातील एक म्हणजे हा महल असे मानण्यात येते. हा महल अशा ठिकाणी आहे की जिथून अहमदनगराकडे चाल करून येणारे फौज सहज दिसू शकते. या महलाचे दुसरे नाव दुबरीन महल असे आहे. हे येथील लक्षात घेण्याजोगे आहे. आणि आता आपण या बुरुजावर आलेलो आहे आणि आता आपल्याला इथे मित्र भेटलेले आहेत, त्यांची ओळख करून घेऊया. आता आपल्याला इथे नगरचे 2 मित्र भेटलेले आहेत. आता आपण त्यांची ओळख करून घेऊया. तुझं नाव काय आहे? सिद्धार्थ सिरसा. आणि तुझं? सुशांत सिरसा. तर आता यांची आपण माहिती घेतलेली आहे. आता यांच्यासोबत आपण पुढं जाऊया. रणगाडा म्युझियम आशियातील सर्वात मोठी रणगाडा म्युझियम नगर सोलापूर रस्त्यावर आहे. रणगाडा म्युझियम वर्षभर 9 ते 5 या वेळात चालू असते. भारतीय सेनेने तयार आणि सुंदरपणे मांडलेल्या या म्युझियममध्ये पहिल्या महायुद्धाच्या काळापासून आजपर्यंतचे रणगाडे पाहायला मिळतात. आता मी तुम्हाला सांगतो, अहमदनगरमध्ये टोटल आहेत किल्ले एकूण 19 किल्ले आहेत. आणि त्याच्यामध्ये आपले केवढे झालेले आहेत ते पण सांगतो आणि केवढे नाही झाले ते पण सांगतो. आपले 11 झालेले आहेत आणि 11ला सोडून 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 एवढे राहिलेले आहेत.
आणि आता आपण मी नावे सांगतो किल्ल्याचे कोणते झाल्यात. कुंजरगड, कलाडगड, हरिश्चंद्रगड, भैरवगड, जामगाव, पळशी, धर्मवीरगड, अहमदनगर, भुईकोट, अळकुट्टी गडी, लोणीमावळा गडी आणि जावळा गडी. आणि जे नाही झाले त्यामधील पबरगड, पदरगड, भैरवगड, शिरपुंज, नाकविंडा, विश्रामगड, पेमगिरी, मांजरसुंबा, खारडा. आणि अहमदनगरमध्ये 24 गडे आहेत. त्यामधले आपले 3 झालेले आहेत, अळकुट्टी, लोणीमावळा, जावळा. आणि जे झालेले आहेत ते पण सांगतो. पारनेर नगरकोट, गांजीभोवरे गडी, कमारगाव गडी, पिंपरी पठार गडी, कान्हूर पठार गडी, राजपूर गडी, येळपाणे गडी, शिरगोंदा गडी, मथार पिंपरी गडी, जहांगीरदर गडी, राजपूर. अजून करांजी गडी, पळांडे गडी, साकेगाव गडी, अमरापूर गडी, हातगाव गडी, भानेज हिवरे गडी आणि खेदलेप अरमाद गडी, वांबोरी, कात्राद गडी, देशमुख गडी आणि निंबाळकर गडी. तर एवढे आपले झालेले अजून नाही आहेत. अजून वेगळे आहेत जे गडी नाही आहेत, वाडा आहेत, ते 3 आहेत. निंबाव जाळी वाडा, रांजे शिंदे महाजे शिंदे वाडा आणि भांबोरकर वाडा एवढे आहेत. या किल्ल्याला नेहरू फोर्ट असेही बोलतात. बॅटल वॉर्स, सेज ऑफ अहमदनगर. गॅरिसन इन्फॉर्मेशन म्हणजे पास्ट कमांडर चांदबिबी औरंगजेब. ऑक्युपेंट्स नाना फडणवीस, जवाहरलाल नेहरू, अब्दुल कलाम आझाद, सरदार पटेल. आता मी तुम्हाला अहमदनगरच्या किल्ल्याची माहिती इंग्लिशमध्ये पण देतो. काय काय माणसं मराठी पण बोलतात आणि काय इंग्लिश म्हणजे हिंदी माणसं बघतात, त्यांच्यासाठी आम्ही इंग्लिशमध्ये बोलणार आहे. तर चला आता मी बोलतो. द अहमदनगर फोर्ट, अहमदनगर किल्ला is a fort located near to the Bhingar Nala near Ahmednagar in Maharashtra. It was the headquarters of the Ahmednagar Sultanate. In 1803, it was taken by the British during the Second Anglo-Maratha War. It was used as prison during the British Raj. Currently, the fort is under the administration of the Armed Corps of the Indian Army. Major features. In 1803, the Ahmednagar fort was round in appearance with 24 bastions, 1 large gate and 3 small solid ports. It had a galaxious, no covered way, a ditch rivaleted with stone on both sides, about 18 feet wide with 9 feet, water all around which only reach within 6 or 7 feet, 2.1 meter of top the scrap, long reeds grew in it all around. The berm was about 1 yard wide. The rampart was of a black hewn stone. The parapet of brick in Chuman and both together appeared from the crest of Galaxias to be only as high as pole of a field official tent. The bastions were all about 4.5 feet higher. They were around. One of them mounted 8 guns and barbette pointed eastward. All the rest had jingles, 4 in each. In 1803, 2 guns were visible in each bastion and 200 were said to be ready in front of fort to be mounted. A gunshot to the west of the fort was the Petta of Ahmednagar. The main gate of the fort faced the Petta, was and defended by a small half-circular work with 1 traverse and several little towers for men. There was a wooden bridge over the ditch, which could be taken away in a time war, but it was not a drawbridge. It was reported that an iron trog as
large as the bridge, could be placed upon it or on the supporters of it and filled with charcoal or other combustibles, to which could be ignited as an enemy approached. The fort is also called a Bhuikot Killa, which means it is a land fort and in a construct on any hill. It should not be confused with other Bhuikot Killas in Maharashtra like Solapur Bhuikot Killa. A small river came from the northward round the west side of the Petha and passed to the southward of the fort Nula, as also passed from the northward between the fort and town called Bhinagar about a gunshot to the eastward and joined the river. Upon potential defensive weakness was a little hill or rising ground close to and east of Bhinagar, from which shot from sledge guns could reach the fort. 2 nails or covered aqueducts came from the hills a mile or more to the north, passed through and supplied the Petha and the town, and then went into the fort, either under or through the ditch into which water the wastewater fell. There were no passages across the ditch from the sally-ports, and no parts of the aqueducts apparent above the ditch. The Nula maintained above that steep banks and passed within 60 carts of the fort. The aqueduct from Bhinagar passed under it. There was no bridge or even a permanent crossing point at the Nula, and hence no clearly defined route between the fort and the town of Bhinagar. There were many small pagodas and mosques around the Petha and the fort, but none exactly between the fort, the Bhinagar, or near to the fort than those towns. History. The fort was built by Malik Ahmad Nizam Shah, after whom the city of Ahmednagar is named in 1427. He was the first Sultan of Nizam Shahi dynasty, and he built the fort to defend the city against invaders from neighboring Eider. Entirely it was made of mud, but major fortification began in 1559 under Husain Nizam Shah. It took 4 years and was finally finished in 1562 February 1596. Chand Bibi, the queen regent, successfully repulsed the Mughal invasion, but when Akbar attacked again in 16,000, the fort went to the Mughal. Aurangzeb died at Ahmednagar fort at the age of 88 on 20 February 1707. After Aurangzeb's death, the passed of the Nizams in 1724 to Marathas in 1759 and later the Scindias in 1790s. During the period of instability in the Maratha Empire following the death of Madhavrao II, Daulat Scindia had the fort and its surrounding region ceded to him. In 1797, he imprisoned Nana Fadnvis, the Peshwa diplomat, at Ahmednagar fort. In 1803, during the Second Anglo-Maratha War, Arthur Wellesley defeated the Maratha forces and the East India Company came into possession of the fort. Modern era, the fort was known as Ahmednagar Fort and was
used by the British Raj as the prison, and when the was where Jawaharlal Nehru, Abdul Kalam Azad, Sardar Patel and 9 other members of the Indian National Congress were detained from almost 3 years after they passed the Quiet India resolution. Jawaharlal Nehru wrote his popular book The Discovery of India while he was imprisoned at the fort. During the same time, Congress leader Maulana Abdul Kalam Azad also compiled his acclaimed Gubar-e-Khatir, Sallies of Mind Urdu, which is considered as best example of expose essay in Urdu literature. During the same time, Odisha first Chief Minister and ex-governor of under-divided Bombay State, Harakrishna Mahatab, also compiled 3 volumes of history of Odisha in Odia. This has later been translated and published in English and Hindi. Currently, the fort is under the administration the Armed Corps of the Indian Army. मी तुम्हाला दाखवतो की जवाहरलाल नेहरूंना येथे जेलमध्ये ठेवलेलं, तर कोणत्या रूममध्ये अरेस्ट केलेलं त्यांना मी तुम्हाला त्याचा फोटो दाखवतो. याच किल्ल्यात त्यांना बंद केलेलं तो फोटो दाखवतो. तो पंडित जवाहरलाल नेहरूंना येथेच ठेवलेलं अरेस्ट करून. तर हा पण रूम आत आहे, पण सध्या आता आपण तर जाऊ नाही शकत तिथे. आपल्याला येथून तटबंदीवरूनच फिरायला लागणार आहे. मी ना थोडी अजून हिस्ट्री ऑफ अहमदनगर सिटी अँड भुईकोट किल्ला याची तुम्हाला माहिती देतो आणि 5 हिस्टॉरिकल इव्हेंट्स टूक प्लेस ऑन अहमदनगर फोर्ट याची माहिती देतो. इंग्लिशमध्ये ॲट द एंड ऑफ द 15th century in 1486 then Bahamani kingdom was divided into 5 sub-kingdoms. In 1490, in order to expand and protect the state, Malik Ahmad Shah Bihari started developing a new city near the former city of Bhingar on the banks of the river Sina. The city got its name Ahmednagar from Nizam's name Ahmad. In 1553, Hussain Nizam Shah started the construction of Bhuikot Fort. In 1494, the core structure of the city was completed, and very shortly Ahmednagar became the capital of Nizam Shah. The city was compared to the prosperous cities of Cairo and Bhagat. Ahmad Shah, Burshah, Sultan Chand Bibi ruled in Nizam Shahi, which lasted till 1636. आता मी तुम्हाला सांगतो 5 historical events took place on Ahmednagar Fort. In July 1600, Chand Bibi fought in the war to protect Bhuikot Fort, but the Mughals conquered it. The Mughal Emperor Shah Jahan captured Ahmednagar in 1636. In 1759, the Peshwas took control of Ahmednagar. The Peshwas bought it from the Mughals. In 1797, the Peshwas handed it over to Shinde family. In 1803, the British conquered Ahmednagar August 12. In 1803, it was conquered by General Wellesley or English power. The famous book Discovery of India was written by Pandit Jawaharlal Nehru in this fort. Some of manuscripts of this book can still be seen here. In the same fort, Dr. Prafulla Chandra Ghosh brought into word the book History of Ancient Indian Civilization. Living in Ahmednagar city, Dr. Babasaheb Ambedkar wrote Thoughts of Pakistan, and Maulana Azad wrote Gubar-e-Khatir.
माझं म्हणणं आहे की तुम्ही या किल्ल्यावर नक्कीच यावे, पण इतर दिवशी नसून तर इंडिपेंडन्स डे आणि रिपब्लिक डे म्हणजे 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टलाच यावे, का की त्यावेळेसच हा किल्ला उघडा असतो. आणि माझी इंग्लिश तुम्हाला कशी वाटली मला सांगा, मग मी प्रत्येक व्हिडिओ मराठी व इंग्लिश दोन्हीमध्ये तुम्हाला बोलत जाईल. कमेंट करून कळवा. आता मध्ये एक मोठा बुरुज आहे, त्याच्या बाजूला हे 2 बुरुज आहेत. तिथे आता आपण जाणार आहे. समोर त्या बुरुजावर खाली एक रूम आहे. तो बुरुज तर आपण बोलू नाही शकत त्याला, ते एक असं घर आहे तसं. आणि इथं पाहू शकतो खाली खंदक आहे. मी त्या साईडला उडी आणि मला खूप भीती वाटत होती. तिथे गेल्यानंतर इथं पाहू शकतो आता आपण खाली उतरत आहे व दुसऱ्या त्या कोठारावर जाणार आहे. पहिलं आपण कोठाराच्या आत पाहून येऊया, मग आत जाऊया. आणि आता पाहू शकतो इथून आता आत जाऊया आणि नक्की पाहूया की कसं आहे कोठार हे. जायला तर थोडा अडचणीचा रोड आहे, कोण सध्या जात पण नाही, पण तुम्हाला खास दाखवण्यासाठी आता येथे आत आलेलो आहे आपण. पाहू शकतो येथे आत कशाप्रमाणे वर पत्र्यागत आहे, पण खरं तर ते पत्रा आहे नाही. 9 नंबर बुरुज आहे. खाली हा फूल आहे आणि ते पाहू शकतो आता झाडीतनं चालत जात आहे आपण. पुढे आल्यानंतर हे पाहू शकतो असं म्हणजे एका टेम्पलच्या आत फूल आणि त्याच्या बाजूला अजून एक मोठी कळी आहे तसं. आणि पाहू शकतो समोर गेल्यानंतर आडवीच्या बाजूला एक खाली असे डिझाईन केलेले आहे काहीतरी. तिथे आत्ताच्या आपल्या नवीन माणसांनी काय काय लिहिलेलं आहे, काय पण माणसं लिहित आहेत, तुम्ही असं काही लिहित नका जाऊ. त्यामुळून आपल्या किल्ल्यांवर भिंतीवर ते चांगलं पण नाही दिसत आणि ते चुकीचं आहे करणं तसं, म्हणून तसं काही करू नका. पाहू शकतो खूप सुंदर अशी डिझाईन केलेली आहे. आता या डिझाईनला काय बोलतात ते पण नाही माहीत, पण कमेंट करून कळवा जर तुम्हाला माहीत असेल की ती कोणती डिझाईन आहे आणि कशी आहे. हे पाहू शकतो. आणि या साईडला इथून आत जायला वरच्या साईडला असा रोड आहे, पण इथपर्यंतच आहे, त्याच्या पुढं आपण जाऊच नाही शकत. आणि इथून वर आल्यानंतर इथे खालच्या साईडला पाहू शकतो असे टेम्पलच्या आत परत फुल आणि कळी आहे. आणि या साईडला आल्यानंतर पाहू शकतो काही मित्र भेटलेले होते, त्यांनी आपल्या चॅनलची माहिती घेतली, चॅनलचं नाव विचारलं आणि तिथे खाली पाहू शकतो ते कसं होतं लोखंडाची अशी साखळी धरून, त्याला आपण खूप जड होतं मी उचललं तर. आता आपण इथून वर जायला तर काय फायदा नाही, बंद आहे तिथून. आता आपण या बुरुजावर जाऊया. हा कितवा 8वा नंबर नाही 7वा बुरुज आहे हा, काय माहीत आता. हे पाहू शकतो खूप सुंदर अशी डिझाईन आहे जागोजागी. तुम्ही बोलताल की सगळ्या बुरुजावर सेमच आहे, थोडे बुरुज सोडले तर काय नाही होणार, इथूनच परत जावा. पण असं तुम्ही करू नका, का ते की प्रत्येक बुरुजावर काही वेगळं वेगळं आहे, म्हणजे असे शिलालेख शिल्प वगैरे. आणि पुढं लास्टला गेल्यानंतर तर एक असला बुरुज आहे जिथे अख्खा महल आहे मोठा. चांदबिबी महल तर नाही येतो, त्याच्या बाजूला पुढं येतो चांदबिबी महल, पण चांदबिबी महल सारखाच तो मोठा महल आहे. आणि त्याच्या खाली जेल आहे ज्याच्यामध्ये जवाहरलाल नेहरू ठेवले असेल, मला पण नाही माहीत नक्की तिथंच असतील का, बाकी तिथं तर असं काही बघायला नाही भेटलं, म्हणजे ते तर नसेलच. पण बाकी कैदींना ठेवण्यासाठी तिथं जेल आहे, ती पण आता आपण थोड्या वेळानंतर पाहणार आहे. तर आता कधी संपेल काय माहीत आहे बुरुज, पण जो शेवटचा बुरुज आहे तिथे खूप सुंदर पाहिला आहे. हे पाहू शकतो हा 7 नंबर बुरुजापाशी. या 7व्या नंबर बुरुजावर आता आपण वर चढूया. अडचण तर आहे पण पाहायला तर लागणारच, खूप गर्दी आहे. गर्दी म्हणजे या बुरुजावर तर काही गर्दी नाही, पण खालून मागून आम्ही पाहू शकतो समोर आणि आपल्या मागं पण खूप माणसं येत आहेत. आणि येथून खाली पाहू शकतो खूप जंगल झालेलं आहे. आणि येथून सरळ गेल्यानंतर आता आपल्याला 6वा बुरुज लागणार आहे. तर प्रत्येक म्हणजे प्रत्येक बुरुजावर असे लिहिलेले आहे 6 बुरुज 5 बुरुज.
5वा बुरुज, 4था बुरुज, 3रा बुरुज असे लिहिलेले आहे. आणि आता इथे पुढे पण एक बुरुज आहे, तिथे पण 6वा बुरुज असे लिहिलेले असणार. म्हणजे 6वा बुरुज असं नाही, फक्त 6 असं. आणि प्रत्येक जागेवर असं वर चढून म्हणजे आपल्या सैनिकांना वर बसण्यासाठी अशी जागा आहे. थोडं चढायचं आणि 5-5 मिनिटाला अशी वर जाण्यासाठी पायऱ्यांगत चढून तिथे बघायला आहे. म्हणजे आजूबाजूच्या परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी तसे असू शकते. आणि इथे पावलांवर खाली इथे जंग्या आहेत. आणि या जंगाच्या समोरच आता बुरुज आहे. पाहू शकतो 6वा बुरुज. 6व्या बुरुजावर खूप अडचण झालेली आहे, म्हणून आता आपण काय जाणार नाहीये. खूपच अडचण झालेली खूप प्रमाणात झालेली आहे. आणि आता आपण जो भुयार माग केलेला तसंच इथं पाहू शकतो 6व्या बुरुजाच्या वर सगळी इथून समोर मेन जो झेंडा आहे ते पाहत आहे. पाहू शकतो म्हणजे किल्ल्यातला जो पहिल्या बुरुजावर जो झेंडा आहे तो हा नाहीये. हा बाहेरचा जिथं गार्डन आहे, आय लव्ह नगर असं लिहिलेलं आहे, तो तिथं गार्डन आहे, तिथला तो ध्वज आहे. पण ध्वजस्तंभ आपल्या पहिल्या नंबर बुरुजावर पण आहे, जो आपण स्टार्टिंगचा म्हणजे व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच पाहिलेला आहे. आणि आता आपण पुढे जाऊया आणि पाहूया कसे असेल पुढे. आता आपले 5 बुरुज राहिलेले आहे. वर इथं एक शिल्प सारखं काहीतरी होतंच. पाहू शकतो इथं अख्खा रोड असे अडचणीत झालेला आहे. आणि पाहू शकतो आता 5 नंबर बुरुज आलेला आहे. पाहू शकतो इथे 5 लिहिलेला आहे. आता 5 नंबर बुरुज वर पण खूपच झाडी झालेली आहे. समोर आपण कोठारागत पाहू शकतो तो 4 नंबर बुरुज आहे. ते पाहू शकतो तिथून खूपच झाडी झालेली आहे. आणि या झाडीच्या पलीकड मध्ये जो मिलिटरीचे बेस आहे म्हणजे बरोबर मध्ये आहे. आणि आजूबाजूला पण आहे. आत काही जागांवर आपल्याला जाता नाही येत का की अडचण झालेली आहे. पण एक मस्जिद आहे, तिथे तो दरवाजा आहे, हाती दरवाजा त्याला बोलतात, तो पण आपण पाहणार आहे. आतून पण आणि बाहेरून पण. मी असं का बोलतोय आतून पण आणि बाहेरून पण, त्याला तर जायलाच असतं, तुम्हाला असंच वाटत असेल, पण तसं काही नाहीये. आतून बघितल्यानंतर तिथे बंद आहे दरवाजा, मग तो अख्खा बंद आहे. म्हणून आपल्याला किल्ला पूर्ण पाहिल्यानंतर बाहेरून जाऊ तो दरवाजा पाहायला लागणार आहे. पाहू शकतो हा अजून एक बुरुज आहे. खूप सुंदर असा हा बुरुज आहे. आणि इथे कोठार आहे. पहिलं आपण कोठाराच्या आत जाऊया. 1 2 3. पाहू शकतो की हा जो आहे आपलं कोठार आहे ती खूपच छोटी आहे. आणि याच्या पलीकड आपण येथे मित्र भेटलेले मगाशी त्याचे. आणि या साईडला आता इथून इकडे गेल्यानंतर समोर पाहू शकतो ध्वज. आता आम्ही असं ट्राय करतोय की माझ्या हार्ट शेपच्या आत बरोबर तो झेंडा यावा, पण हे काही शक्य नाहीये. पाहू शकतो इथून आता आपण वर चढलेलो आहे. आणि येथून चढल्यानंतर या साईडला झाडी आपण पाहू शकतो. खूप प्रमाणात गर्दी आहे फक्त आजच्या दिवस आणि 26 जानेवारीला. का की ते 2च दिवस माहीतच सांगितलंय मी. आणि या दिवसांवर कमीत कमी 20 ते 25 हजार माणसं या किल्ल्यावर येत असतील, एवढी या किल्ल्याची कॅपॅसिटी आहे. म्हणजे माणसं पाहू शकतो, हे माणसं जायला रस्ता नाहीये. आम्ही जेव्हा येत होतो तेव्हा इतकी गर्दी होती ना की कुठून जावं कळत नव्हतं. खालून वाकून जायला लागलं, एवढी गर्दी होती. आता जो सगळ्यात मेन जिथे जेल वगैरे आहे तो बुरुज आलेला आहे. आणि इथून आत मस्जिद पण आहे याच बुरुजाच्या आत. पण त्याला वरून पण जाऊ शकतो, खालून पण जाऊ शकतो. पण हे पाहू शकतो आपण खालूनच जाऊया नंतर. पाहू शकतो इकडे कोठार आहे. पाहू शकतो तिथे एक ते मस्जिद आहे जे बोललेलं तुम्हाला. अख्खा बुरुजाच्या आत हा परिसर आहे. समोर वाडे वगैरे आहेत, खाली जेल आहे, 2 मजली जेल आहे.
तो खाली आणि त्याच्यावर जे असे विरकामे दिसत आहेत ते 2 मजली जेल आहे. त्यावर वाडा आणि तिथून लक्ष ठेवण्यासाठी या साईडला अजून एक कोठार आहेत. आपला कोठार बोलण्यापेक्षा वाडे आहेत तिथं रक्षा करण्यासाठी. आणि येथे एक दगडी शिलालेख आहे, तो पण आपण पाहूया. हे पाहू शकतो समोर सिंहाने पायात हत्ती दाबलेला असा तिथे प्रतिकृती केलेली आहे. तशी प्रतिकृती बोलण्यापेक्षा दुसरी अशी कला. इथून आता जे पाहिलं खाली जो ब्रिज होता तो इथून जो दिसत आहे या साईडला तो मस्जिदचा जो असा दरवाजा आहे तिथून जायला तो रोड आहे. पण बाहेरून जायला लागणार आपल्याला जर ते पाहायला पाहिजे तर. अजून व्हिडिओ तर खूप मोठा होणार आहे, मला माहीतच आहे. कमीत कमी 1 तासाचा होईल. हे पाहू शकतो इथून खाली. हे पाहू शकतो इकडे हे आपला जो खाली आहे तिथं जेल आहे आणि त्याच्या पण खाली जेल आहे. जसं मी सांगितलं 2 मजली जेल आहे. आणि इथे पाहू शकतो आता या साईडला आलेलो आहे. इतकी गर्दी की फोटो काढायला जागा नाही, एवढी गर्दी आहे. चक्क मी हैराण झालो की एवढ्या अननोन किल्ल्यावर कसं एवढी माणसं कशी काय आली. हे पाहू शकतो या साईडला आता खंदक पाहू शकतो आपण. माणसं कुठं काय पण लिहित आहेत, काय पण लिहिलेलं तिथं. देवा आपलं देवा नाही, देवा तर माझं नाव आहे. शौर्य वगैरे काय पण असं लिहिलेलं, नावं लिहिलेली आहेत माणसांची. पण तुम्ही असं काही करत नका जाऊ. तुम्हाला वाटत असेल एक आठवण राहते असं काय पण तुमची आठवण म्हणून या किल्ल्याला खराब दिसतं तसं, म्हणून असं काहीच लिहू नका कुठं. आणि झाडावर वगैरे लिहितात आपण तसं काहीच लिहू नका. पाहू शकतो लहानपणापासून किल्ले करायची आवड आहे आणि याच आवडीमुळे आज मी या किल्ल्यावर आहे. आणि असेच खूप सगळे भुईकोट किल्ले आहेत, जसे की सोलापूरचा भुईकोट किल्ला, नगरचा भुईकोट किल्ला, असे खूप पण म्हणजे जिल्ह्याचे किल्ले आहेत. जसे की पुण्याचा भुईकोट किल्ला बोलल्या तर शनिवारवाडा धरा, म्हणजे असं खूप आहे. पण कुठेच किल्ल्यांची कमी नाही आहे. पाहू शकतो इथे दगडी शिलालेख आहे. हा जो शिलालेख आहे ते दुसऱ्या उर्दू भाषेत लिहिलेला आहे. हा लेख तो आपल्याला काय उर्दू भाषा येत नाही म्हणून आपण वाचू नाही शकत. पण इथून खाली पाहू समोर जो तो शरबने पायात हत्ती दाबलेला आहे, तसे दोन्ही साईडला 2 अशी मूर्ती आहेत. मूर्ती शिलालेख नाही, मूर्ती शिला आहे ती. आता इथून या साईडला वरच्या साईडला आलेलो आहे. तो बुरुज सोडून हा दुसरा एक बुरुज आहे, हा 2रा नंबर बुरुज आहे. आता एकच बुरुज राहिलेला आहे, तो पण आपण हाच आहे. आणि तिकडं जो केला तो 1 नंबर होता, हा 2 नंबर होता. म्हणजे आपले पूर्ण सगळे बुरुज पाहून झालेले आहेत. म्हणजे टोटल सगळा किल्ला झालेला आहे. थोडंच आता थोडंफार काय राहिलं असेल ते पण काय. आतली ती मस्जिदचा तो दरवाजा, परत जेल आणि बाहेरून पाहायला दरवाजा. म्हणजे आपण अजून 70% किल्ला केलेला आहे, 30%च राहिलेला आहे. किल्ल्यावर आज इथं हे जत्रा भरलेली आहे पूर्ण, म्हणून का की 1च दिवस 2च दिवस असतो उघडा म्हणून. येथून या साईडला आता आपण या दरवाजापासून आलेलो आहे. मस्जिदचा दरवाजा. इथून आत गेल्यानंतर हा दरवाजा आहे पाहू शकतो. आणि समोर जेल आहे, त्याच बाजूला तो हत्ती दरवाजा आहे. हा दरवाजा खूपच मोठा, इतका मोठा दरवाजा मी कधीच पाहिला नव्हता. खूप मोठा दरवाजा आणि त्याला खाली दिंडी दरवाजा पण आहे, पण हा पूर्ण उघडलेला असतो. एवढी चैन जाड आहे की मला पार उचलता पण नव्हती येत, एवढी जड चैन आहे ती. आणि या साईडून पाहू शकतो वर 2 मजली जेल आणि समोर इथे दरवाजा जुन्या काळातले लाकडी. तिथे आत काय असू शकतं काय माहीत नाही. आणि आता आपण पाहू शकतो येथून आता आपण आत जाऊया. आणि ही जेल आहे, त्या जेलच्या आत आपण जाणार आहे.
थोडं खाली जाऊन हे पाहू शकतो. इथं खाली जाऊया आता आणि पाहूया तिथून वर माणसं का जातात. का की तिथं वर असं म्हणजे वर जो बुरुज पाहिला तिथं वर जायला रोड आहे. बोललेलं 2 मजली आहे. तिथे दुसऱ्या मजल्यावर जायला तिथे रोड आहे, पण आपल्याला काही गरज नाही बाकी आपण ऑलरेडी तिथे जाऊन आलेलो आहे. जो व्हिडिओ दाखवला जिथून मी बोललेलो की खाली अशी खूप 2 मजली आहे इमारत, तर ती जागा तिथं जायला तो रोड आहे. पण आता येथे आत आल्यावर खूपच हॉरर वाटत आहे फील. आता या साईडला तर काही आपण जाणार नाही इकडं. आता परत इकडून जाऊया आपण, का की त्या साईडला तिकडं ते आपल्याला मस्जिदचं तिथले आजूबाजूचा तिथला परिसर पाहायचा आहे. आणि आता आपण इथून सरळ गेल्यानंतर की ही जागा आहे आणि इथून बाहेर जाऊया. आता आपण पाहू शकतो या साईडला आल्यानंतर इकडून आत अजून आहे, पण तिथे तर आपण जाणार नाही. इथे तर ऑलरेडी बघितलेलं आहे आपण. इथे पाहू शकतो. तिथून बाहेर निघूया आपण. तर इथे बाहेर आलेलो आहे. तसं इथून माणसं पण कंटिन्यू जात आहेत. तरी आपण पाहू शकतो येथे खूप गर्दी झालेली आहे. आणि इथं जुन्या काळातला पत्रा लावलेला आहे. तुम्हाला काही असं माहीत आहे का की म्हणजे पुण्यात काही अशी मंदिरं आहेत म्हणजे पत्र्या मारुती, भांग्या मारुती, बटाट्या मारुती असे गणेशाचे अननोन नावाचे मंदिर, मारुतीचे अननोन नावाचे मंदिर, त्यांचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला थोड्या दिवसात मिळून जाणार आहे. त्याआधी हा आता पाहूया आपण. आणि मला तर वाटतं की ते व्हिडिओ ऑलरेडी तुम्हाला भेटलेले असणार आहेत. पाहू शकतो अख्खी माणसं सगळ्या माणसांची तोंड त्या साईडला वरच्या बाजूला आहे, का की तिथे शरभनी पायात हत्ती दाबलेले आहे ती मूर्ती पाहण्यासाठी. ती सध्या तर कुठंच पाहायला भेटत नाही, अशी अननोन अशी मूर्ती आहे. आणि या साईडला आपण पाहू शकतो की येथे वर आता आपण परत येथे आलेलो आहे, का की येथे अशी रॉड्स आहेत त्या लावलेल्या आहेत, जुन्या काळातले रॉड्स. तर खास त्या रॉड्स बघायला आपण आलेलो आहे, का की आपण पहिल्यांदा तर काही पाहिलेले नव्हते. पाहू शकतो इथून आत जात आहे आणि या साईडला असे म्हणजे कोण आत आहे कोण बाहेर कळतच नाही. आता आम्ही आत आहे असं वाटते की आम्हाला जेलमध्ये बंद केलेलं आहे. या किल्ल्यावर आल्यानंतर मला कळतच नव्हतं की या साईडला जाऊ का त्या साईडला. मी पूर्ण कन्फ्यूज झालेलो. एवढा मोठा किल्ला कसं बघायचं, किती वेळात बघायचं आणि कुठून सुरुवात करायची. पण शेवटी आता हा शेवटचा पॉईंट आपण पाहिलेला आहे. आणि तुम्ही आल्यावर असेच कन्फ्यूज होणार की कुठं जाऊ, काय करू, कुठं जाऊ, पहिलं कुठं जाऊ, काय करू, ते कन्फ्यूज होतो माणूस इथे आल्यानंतर. म्हणून तुम्ही पण येथे नक्कीच यावे हीच माझी विनंती आहे. एवढा सुंदर किल्ला पाण्याचे पूर्ण वर्षात 2दाच उघडलेला असतो. इतर वेळी तुम्ही येऊ नका, नाहीतर तुम्हाला आज सोडतील काही असं बाहेरून बघायला, फक्त तोफांपर्यंत. तिथून पुढे तुम्ही जाऊ नाही शकत. नाहीतर हे पाहण्यासाठी असते खूपच गर्दी, इतकी गर्दी प्रमाणाच्या बाहेर. आणि ते या साईडला छोटी छोटी मुलं पण हा किल्ला पाहण्यासाठी आलेत चक्क. बाकीच्या किल्ल्यांवर बघतो तर तिथं काही मोजून एक 15-20 माणसंच येतात, ते पण त्याच्यात छोटी मुलं कमीत कमी कधीतरी 1-2 असतात. पण येते खूप सगळे आलेले. मला खूप आनंद झाला इथून. मला इतका आनंद झाला की एवढा मोठा किल्ला आहे. आता मला तर माझ्या लिस्टमध्ये हा केवढ्या शानाने येणार. म्हणजे आता पाहू शकतो माझी जी लिस्ट आहे त्याच्यामध्ये खूप सगळे किल्ले झालेले आहे, पण त्यामधल्या टॉप 10 मध्ये हा किल्ला आहे. आपण पाहू शकतो तिथे शिल्प आहेत शरभाचे. आणि आता किल्ल्याला झालेली आहे. आता आपण आईस्क्रीम पार्टी करत आहे. तर चला आता आपण खाऊया.
पाहू शकतो समोर जत्रा तिथे आहे, म्हणजे सीसॉ वगैरे आहे. तर आत्ताच येतेच आपला व्हिडिओ एंड होणार आहे 5 मिनिटात, का की आता जो मेन सीन आहे हत्ती दरवाजे पाहण्यासाठी मी तुम्हाला इथे माहिती देतो. बिल्ड बाय हुसेन शाह, कॅप्चर्ड बाय मुगल्स, परचेस्ड बाय थर्ड पेशवा, हँडेड ओव्हर टू इंडिया, कॅप्चर्ड बाय ब्रिटिश, ट्रान्सफर्ड टू पेशवा, हँड ओव्हर टू ब्रिटिश, पॉलिटिकल लीडर इन द फर्स्ट अँड इंडिपेंडंट इन इंडिया फायनली. एवढी आता इथं पूर्ण माहिती आहे, कधी स्टार्ट झाली इथली फाईट आणि कधी संपली. तर जो मेन सीन आहे त्या साईडचा तो हत्ती दरवाजा पाहण्यासाठी तो आता पाहायला जाणार आहे. मला खूप प्राऊड झालं आपल्या मिलिटरी आर्मीकडे पाहून. मला खूप प्राऊड झाला. हा आपला देश, हे वतन आपलं किती सुंदर आहे. आणि आपण जातो अमेरिकाला, इंग्लंडला, चांगले आहेत. ऑल ईस्ट और वेस्ट, इंडिया इज द बेस्ट. खूप आपला स्वतंत्र देश किती सुंदर वाटतो. जर जवाहरलाल नेहरू, गांधीजी व सगळे फ्रीडम फायटर जर लढले नसते तर आज आपण हा किल्ला शानेनी पाहू नसतो शकलो. आपण आपला झेंडा इथून तिथून नाचवून, म्हणजे झेंडा घेऊन इकडं तिकडं फिरू पण होतो शकत. म्हणून तुम्ही पण पाहू शकता इथं काही मुलं तोपेवर चढत आहे. आम्ही त्यांना समजावलं की तोपेवर चढायचं नाही का ते, पण यांनी शेवटी ऐकलं आपलं, ते उतरले खाली. पाहू शकतो समोर तो झेंडा, पहिल्या बुरुजावरचा तो झेंडा, ध्वजस्तंभ. येथून बाहेर जायला रोड आहे, तिथून सरळ 2 सोपा आहेत जे स्टार्टिंगला पण पाहिलेले आहे. आणि आता मेन सीन हत्ती दरवाजा आता आपण पाहणार आहे. येथून जाऊया हत्ती दरवाजा पाहण्यासाठी. पाहू शकतो येथून या साईडला आता आपण हत्ती दरवाजा पाहण्यासाठी जाऊया. आणि आता माग बघा, मी टायगरचा मास्क घेतलेला आहे. ते माझ्यासाठी नाही, माझ्या छोटी बहिणीसाठी मी असंच घातलेलं आहे. मला कळालंच नाही मागून मी नॉर्मलच दिसतोय. मी तर काय मास्क घातल्यानंतर मला वाटतं की मी वाघच झालो एकदम. मित्रांनो आता इथं खरी मजा येणार आहे हत्ती दरवाजापाशी, का की अख्ख्या किल्ल्यावर पाहण्यासाठी जो मेन पॉइंट आहे हाच तो दरवाजा. सॉरी. आणि पाहू शकतो खूप सुंदर असा दरवाजा आहे. येथे असे म्हणजे खिळे खूप लावलेले आहेत बाहेरून मारा न हो म्हणून. तिथे शिल्प वगैरे आहेत, फूल वगैरे आहेत. या साईडला पट्टीवर अशी खिळे ठोकलेले आहेत, चक्क पट्टीवर, म्हणजे त्या दरवाजावर नाही तर बाजूला. आणि पाहू शकतो दिंडी दरवाजामध्ये काही माणसं बघत आहेत बाहेर, ते बाहेरून दिसत आहे, पण दिंडी दरवाजा उघडत तर नाहीये. तर अशीच सुंदर व्हिडिओमध्ये भेटूया. तर कसा वाटला हा व्हिडिओ? या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आपल्या मित्रांसोबत या व्हिडिओला शेअर करा. आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असताल तर शेजारची जी घंटा आहे तिलाही दाबा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी मिळेल. तोपर्यंत बाय. आणि जाण्याच्या आत मी एक परत विनंती करतो, या किल्ल्यावर नक्कीच या. मी कधीच सांगितलं नाही 100 वेळा की या किल्ल्यावर नक्कीच या.